मेघावळ, तलखीतून मुक्त करून श्यामल छाया देणारी, तृषार्त जीवांना तृप्त करणारी, आठवणींचे उसासे देणारी आणि त्या उसाच्यातूनच पुन्हा उमेद जागृत करणारी. मेघावळ. निवडुंग, दूरच्या साजरेपणाची जवळची ओळख. ॲरिझोना हा निवडुंगाशी अत्यंत जवळचं नातं सांगणारा असणारा अमेरिकेतील वाळवंट प्रदेश. कुठल्याही देशी विदेशी लेखक, प्रशासक अथवा कलाकाराला आकर्षित करणारी ही झुडपं तिथे अनेकविध जातींमध्ये आकार प्रकारात सापडतात आणि ती प्रेमभरे जोपासलीही जातात. त्यांची ठिकठिकाणी लागवड करून रस्त्यांची, बगीच्यांची सजावट केली जाते. आपल्याला इथे शेत न खाणारं कुंपण म्हणून त्यांचा उपयोग केला जातो. ह्या जातीला किमान पाण्यावर वर्षानुवर्ष जगण्याचं वरदान असल्यामुळं ॲरिझोनामध्ये त्याचं विशेष कौतुक. तो असाच भटक्या प्रवृत्तीचा अमेरिका बघण्यासाठी आलेला एक रसिक कलाकार होता. कॅमेरा गळ्यात अडकवून वाट फुटेल तिथे अथवा वाट वाकडी करून वाट नसेल तिथे देखील निसर्ग सौंदर्य शोधत आणि टिपत फिरायचा. सौंदर्य आणि प्रेमात जात-पात आडवी येत नाही. पानं, फुलं, झाडं, पक्षी, सूर्योदय, सूर्यास्त इत्यादीप्रमाणे निवडुंगही त्याच्या नजरेतून सुटला नाही. इतरांप्रमाणे तोही एव्हाना कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये बंदिस्त झालेला होता. निवडुंग अमेरिकेच्या म्हणजे फिनिक्सच्या निर्मनुष्य रस्त्यांवर त्याला अडवणारा, परावृत्त करणारा अथवा सल्ले देणारा दूरस्थही भेटणं अवघड असल्यामुळे स्वैर स्वातंत्र्याच्या मर्यादा अमर्याद रुंदावलेल्या होत्या. मुक्या निसर्गाकडून प्रतिसादाची अपेक्षाच नसल्यामुळे एकतर्फी जिव्हाळ्याचा उत्सव चालू होता. एकाग्र चित्ताने तन, मन, धन, काळ, वेळ, भान हरपून त्याचं रसास्वाद घेणं चालू होतं. एका चौकातील सजलेल्या बगीच्यात उभ्या एका हरणाच्या शिल्पानं त्याचं लक्ष वेधलं आणि त्याचा कॅमेऱ्याकडे हात सरसावला. अर्जुन एकलव्याचे आदर्श त्याच्या वेधक रंध्रांतून सळसळले आणि त्यानं हरिण टिपला. एकदा, दोनदा, तीनदा प्रत्येक वेगवेगळ्या दिशेतून त्याच्यावर पडणाऱ्या उन्हाचं सौंदर्य आपलं लावण्य दाखवत होतं. अत्यंत सरावानं हरणावरची नजर न हटवता आपल्या भात्यातील आयुध नॉर्मल 2x 70-10 झूम वापरून त्याचं फोटो संधान चालू होतं. एका गोंडस झुपकेदार कापसासारख्या मऊसूत दिसणाऱ्या कॅक्टसला, निवडुंगाच्या बछड्याला न राहून त्याने त्या कलाकाराच्या न कळत शेकहँड करण्यासाठी त्याचा उजवा हात हातात घेतला. 5ही बोटांचं करकचून चुंबन घेतलं. बिचाऱ्या कलाकाराने भांबून हात झटकला तर तो अधिक प्रेमानं तळ हाताचं पण चुंबन घेऊ लागला. घाबरून कलाकाराने डाव्या हाताने त्याला झटकण्याचा प्रयत्न केला तसा त्याने तो हातही आपल्या ताब्यात घेतला. आता तो त्याच्या ओंजळीचा मनसोक्त आस्वाद घेत होता. अस्वस्थ कलाकार उद्ध्वस्त समाधीतून त्याच्याकडे हतबल होऊन पाहत होता. त्याच्या प्रेमाची तऱ्हा अनुभवत होता. महत् प्रयासाने कलाकाराने त्याची समजूत काढून त्याच्यापासून सुटका करून घेतली. एव्हाना निवडुंगाचे आणि कलाकाराचे रक्ताचे नाते जुळलेले होते. एकदा कलाकाराने स्वतःच्या हाताने चित्र काढायचे ठरवले. निवडुंगाचे एका प्रपौत्र कुटुंबासमोर तो आपली खुर्ची टाकून स्केचबुक, पेन, पेन्सिल घेऊन बसला. थंडीचे दिवस. दुपारी 3च्या सुमारास सूर्याची ऊब अंगात जिरवत पेन्सिलच्या सुडौल रेषांमधून कॅक्टस कागदावर अवतरत होतं. अमेरिकेत तसं सर्वसाधारण कुठल्याही अनोळखी व्यक्तीला लिंगभेद न करता विनासंकोच हाय हॅलो म्हणण्याची प्रथा आहे. त्याच्या पलीकडे सहसा कुणी तुमच्या अस्तित्वाची फारशी दखल घेत नाही. आज मात्र एकाने या कलाकाराचं लक्ष वेधून हाय, आर यू स्केचिंग असं विचारलं. कलाकाराने भावपूर्ण येस आय डू असं म्हटलं. कलाकार कामाला लागला. तो पुढे गेला आणि थोड्या वेळाने तोच फिरून मागे येऊन कलाकाराजवळ आला. आता कलाकार त्या अनोळखी माणसाकडे बघून प्रसन्न हसला. तो
आर यू इंडियन? कलाकार म्हणाला येस. आर यू आर्टिस्ट? कलाकार म्हणाला नो नो, आय एम इंजिनियर, दिस इज माय हॉबी. तो म्हणाला यू आर ड्रॉइंग कॅक्टस हां? कलाकार म्हणाला येस. तो नम्रपणे म्हणाला सॉरी, ॲम आय डिस्टर्बिंग यू? कलाकार म्हणाला नो नो, नॉट ॲट ऑल. तो थोडासा पुढे होऊन म्हणाला कॅन आय सी युअर स्केचबुक? कलाकार खुश झाला. तो म्हणाला ओ शुअर, इट्स माय प्लेजर. कलाकार चित्र दाखवू लागला. त्याच्यावरती एक एक प्रतिक्रिया. नाईस, ओ ब्युटिफुल, अमेझिंग, वंडरफुल, आय जस्ट कॅनॉट बिलीव्ह इट. तो हळूच म्हणाला कॅन आय टच इट? असं म्हणून त्याने हात पुढे केला खरा, पण त्याने तो तसाच कागदाला स्पर्श न करता मागे घेतला. ओ नो, माय हँड्स आर डर्टी, दे मे स्पॉइल द पिक्चर. विल यू प्लीज टर्न द पेज वन बाय वन? कलाकाराला कौतुक वाटलं. त्याने एक एक चित्र, एक एक पान उलटून दाखवलं. त्या अनोळखीने सर्व चित्र पाहिली. कितीतरी वेळ तो कलाकाराला टक लावून न्याहाळत होता. आपल्या दृष्टीतली त्याची प्रतिमा अश्रूंनी धुवून स्पष्ट करून घेत होता. तो चक्क रडत होता. तो म्हणाला आय लाईक पेंटिंग्स, आय यूज टू डू स्केचिंग. कलाकार म्हणाला वेअर डू स्टे? आय वुड लाईक टू सी युअर स्केचेस. तो हतबलतेने म्हणाला एव्हरीथिंग इज लॉस्ट. कलाकार म्हणाला हाऊ, वेअर, वाय? रडण्यामुळे खरं तर त्याचं नाक भरलं होतं. तो शिंकरला आणि म्हणाला एक्सक्यूज मी प्लीज, आय एम ड्रंक, आय नो इट इज बॅड. कलाकार म्हणाला इफ यू नो दिस इज बॅड देन वाय डू यू ड्रिंक? तो म्हणाला आय एम लॉस्ट, आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग इन माय लाईफ, आय एम ब्रोकन, आय एम टोटली ब्रोकन. कलाकारांनी उत्सुकतेने विचारलं वेअर डू स्टे? तो म्हणाला ओपन टू स्काय इन द डेझर्ट. कलाकार म्हणाला डोंट यू हॅव फॅमिली? तो म्हणाला आय हॅड बट आय एम थ्रोन आउट. कलाकाराला आश्चर्य वाटलं. तो म्हणे वाय? तो म्हणाला आय डोंट नो, आय एम एन इन्शुरन्स एजंट. कलाकार म्हणला सो यू आर अर्निंग, देन व्हॉट इज द प्रॉब्लेम? You can do anything you like. What prevents you from sketching? I don't know. तो म्हणाला. कलाकार म्हणाला do it for your own pleasure. You will overcome all your worries. I do it for my own sake, for the pleasure. तो म्हणाला do you sell this? कलाकार म्हणाला नो नो, आय डोंट. It's not my business or profession. These are my memories in America. तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला यू आर ग्रेट. कलाकार म्हणाला देर इज नथिंग ग्रेट. आय डू नॉट सेल बिकॉज आय एम नॉट डिपेंडिंग अपॉन इट. आय एन्जॉय ड्रॉइंग. यू कॅन ऑल्सो डू सो. तो अनोळखी प्रचंड भारावलेला होता. तो म्हणाला कॅन आय टच युअर हँड्स? कलाकार म्हणाला हो येस यू कॅन. तो प्रचंड हळवा झालेला होता. डोळे पाझरत होते. त्याने कलाकाराचे दोन्ही हात हातात घेतले. 15-20 मिनिटं तो ते हात कुरवाळत होता. उलटे सुलटे करून बघत होता. स्पर्शामधून जेवढं सापडेल तेवढं त्याचं हरवलेपण वेचत होता. त्याने त्याची अस्वस्थ नजर कलाकाराच्या संभ्रमित नजरेला मिळवली. त्याच्या डोळ्यातलं भाबडं आर्जव जाणून कलाकाराने मानेनेच होकार दिला. त्याने कलाकाराच्या हाताची मनसोक्त चुंबने घेतली. मग खिशातून टिश्यू पेपर काढून कलाकाराचे ओले झालेले हात अत्यंत श्रद्धेने पुसले. सॉरी म्हणाला. चित्र परत बघण्याची इच्छा प्रकट केली. कलाकाराने ती 2दा त्याला दाखवली. आता तो बराच सावरला होता. अश्रू थांबले होते. तो म्हणाला
विल यू प्लीज डू मी वन फेवर? कलाकाराच्या मनात आता विचार आला की आता हा आपल्याला काहीतरी मागणार, चित्र किंवा पैसे. खिशात पाकिट नाही ठीक आहे, पण चित्र मागितलं तर काय? पण त्याआधीच त्याच्या तोंडून सहजपणे परस्पर निघून गेलं, ओके बट व्हॉट कॅन आय डू फॉर यू? तो म्हणाला, आय वॉन्ट टू गिव्ह यू समथिंग विच यू प्लीज ॲक्सेप्ट. कलाकार म्हणाला, देर इज नो रिझन. कलाकार खरं तर स्वतःच्या मनातल्या विचारांची कीव करून ओशाळला होता. तो म्हणाला, यू शोड मी द पिक्चर्स, यू स्पेंड सो मच टाईम विथ मी. आता त्या कलाकाराला कळेना काय करावं. तो स्तब्धच झाला, निशब्द बघत राहिला. त्या अनोळखीनं खिशातून एक पितळेचं किचन पेंडंट काढलं, कलाकाराच्या उजव्या तळहातावर ठेवलं. त्याची मूठ त्याच्या स्वतःच्या हाताने मिटली. ती त्याच्या दोन्ही हातांनी आदराने धरली, कुरवाळली. कीप इट प्लीज, डोंट से नो, तो कळवळून म्हणाला. कलाकाराला नाही म्हणणं शक्यच नव्हतं. बधिरल्या अवस्थेत तो एवढंच म्हणाला, ओके, आय विल कीप इट अँड कॅरी युअर मेमरीज अलॉंग टू इंडिया. तो भारावून म्हणाला, थँक्यू व्हेरी मच. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक कलाकाराने अनुभवली. तो पुढे म्हणाला, यू हॅव सेव्ड माय लाईफ. हा अवाकून पाहत राहिला. तो पुन्हा म्हणाला, यू हॅव सेव्ड माय लाईफ. येस, आय वॉज अबाउट टू किल माय सेल्फ टुडे. थँक्यू माय डिअर, थँक्यू. कलाकाराच्या आशीर्वादाचा हात न कळत त्याच्या डोक्यावर ठेवला गेला. हाही एक कॅक्टस कलाकाराच्या हातात आपले काटे सोडून शांतपणे निघून गेला होता. त्याचं नाव गाव विचारायचं भानही त्याला राहिलं नव्हतं. तो पाठमोरा दिसेनासा झाल्यानंतर स्वप्नातून जागल्यासारखं त्यानं हातातल्या पेंडंटकडे बघितलं. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजले होते. त्या किचनच्या पेंडंटवर एका बाजूनं लिहिलं होतं, टू थाईन ओन सेल्फ बी ट्रू, युनिटी सर्व्हिस रिकव्हरी 24 hours. आणि दुसऱ्या बाजूने, गॉड ग्रँट मी द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग आय कॅनॉट चेंज, करेज टू द थिंग्स आय कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. निवडूंगा सही लळा जिव्हाळा, निवडूंगा सही लळा जिव्हाळा, कृष्ण मेघ अंथरतो वाळा, विकल विव्हळ मंथन काट्यांचे, विकल विव्हळ मंथन काट्यांचे, कुणी सहाव्या कळा, कुणी सहाव्या कळा. निवडुंग नुसता कुंपणच नाही, तर आलेल्या प्रत्येक थेंबाचं स्मरण साठवून पाण्याशिवाय जीवन जगणारा एक पर्णहीन काटेरी वृक्ष, खरं तर फक्त खोडच, एक अनोळखी ओळख वाळूवरची. पण त्यालाही बहर येतो वसंतात. जण दुरूनच साजरा करतात तो, कारण त्याच्या प्रेमाची तीव्रता सर्वसामान्यांना पेलवणारी नसते. साहजिकच ओवाळणाऱ्यांचा जिव्हाळा दुरूनच. नाही सावली तरी संरक्षण केल्याचं, डोळ्यांना आल्हाद दिल्याचं समाधान, अस्पर्श असलं तरी सर्वस्व मिळाल्यासारखं अप्रूप वाटतं त्याला. मनातल्या अदृश्य सहवासाचा आनंद उपभोगत असतो तो एकाकी. निशिगंध, मोगरा, गुलाब यांचे संकेत त्याच्याजवळ नाहीत. त्याच्या माध्यमातून, त्याच्या छायेखाली व त्याच्या आड कुठलीही प्रियकर प्रेयसी
आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. प्रतीक्षेत सुख, अव्यक्तातलं काव्य सढळ उपभोगत असतो. आशेचं संजीवन निवडून वेचण्याचं प्राक्तन आढळ सजवत असतो. निवडुंग. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण जो ललितबंध ऐकलात तो होता निवडुंग. निवडुंग अर्थातच कॅक्टस, अगदी कमी पाण्यात स्वतःचं अस्तित्व टिकवणारा. या निवडुंगावर आपण पाहतो ते काटे, आणि या काट्यांच्या भीतीनं त्याच्या जवळ जाऊन त्याला हात लावायची सुद्धा इच्छा होत नाही. खरं सांगू, आपल्यातली काही माणसं अशीच असतात, निवडुंगासारखी. वरून असतील काटेरी, पण आतून मऊ, संवेदनशील असणारी. पण या वरवरच्या काट्यांमुळे त्यांच्या संवेदनेपर्यंत कोणी पोचूच शकत नाही, आणि त्यांच्या वेदना, जाणीवा, संवेदना मनातच राहतात. पण एखादा येतो त्यांच्या आयुष्यात वसंतासारखा, जो त्यांना फुलवतो, त्यांच्या फुलण्यातलं सौंदर्य अनुभवून त्यांचं कौतुक करतो. जणू तो वसंत त्या निवडुंगाला त्याच्या असण्याचं महत्त्व सांगतो, अगदी नकळत. आणि याच वसंतामुळे त्या निवडुंगाला जगण्याची, फुलण्याची नवी उमेद मिळते. आजच्या ललितमधला तो कलाकार म्हणजे त्या अमेरिकन माणसाच्या काटेरी आयुष्यातला वसंतच भासतो. आजच्या कार्यक्रमातली कविता सुद्धा होती ती निवडुंगावरच आधारित, अनोळखी ओळख निवडुंग. जसं मी आता म्हटलं ना की कमीत कमी पाण्यात तग धरणारा काटेरी निवडुंग, या निवडुंगाचं फार काही कोणी कौतुक करत नाही. तो कुंपणा करताच वापरला जातो, अर्थातच कारण त्याच्यावर असणारे वृक्ष टोकदार काटे. पण या निवडुंगाच्याही मनात फुलण्याची इच्छा होत असेलच की. ही फुलण्याची इच्छा तेवढी पुरवतो तो वसंत. आणि म्हणूनच की काय, साऱ्यांमध्ये त्याला तो वसंत जवळचा वाटतो, कारण तो त्याला फुलण्याचं, जगण्याचं बळ देणारा असतो, त्याच्या जीवनाला संजीवन देणारा असतो. व्यक्त अव्यक्त या आमच्या साहित्य रसिकांसाठी असलेल्या कार्यक्रमात कवी अज्ञात अर्थात CL कुलकर्णी यांच्या मेघावळ या काव्यसंग्रहाच्या कविता आणि ललिता आपण ऐकलीत. व्यक्त अव्यक्त जरूर ऐका, केवळ रेडिओ जयंतवर.